जेव्हा सून बोलली तरी चुकीची आणि गप्प राहिली तरीही चुकीची, नाही का? तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या दाटलेल्या भावना आणि आम्ही या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आजचा विषय अनेक घरांमध्ये दिसतो, पण फार कमी लोक त्याबद्दल उघडपणे बोलतात. सून बोलली तर निर्लज्ज आणि गप्प राहिली तर मोठ्यांचा आदर नाही. खरंच एका मुलीने नेमकं कसं वागावं? ती हसून बोलली तरी लोक बोलतात, ती शांत राहिली तरी लोक बोलतात. मग तिची खरी चूक तरी काय? एका मुलीचं लग्न होतं, तिचं माहेर, तिची माणसं, तिच्या सवयी सगळं मागे सोडून एका नवीन घरात येते. त्या घराला स्वतःचं मानण्याचा प्रयत्न करते. चुका होतात, गैरसमज होतात, कारण तीही माणूसच असते. कधी तिच्याकडून एखादी चूक होते, घरात थोडे वाद होतात, परंतु तिला तरी त्या लोकांच्या पुढे पुढे करावंच लागणार आहे. त्यांना काही विचारायचं, काही लागत असेल, काही मागायचं असेल तर तिला कुठेतरी ते सगळं विसरून परत एकदा त्यांना बोलावंच लागतं. किंवा काही दिवस वातावरण एवढं ताणलेलं असतं, पण नंतर घरात पुन्हा समजा एखादा काही कार्यक्रम असला, नातेसंबंध टिकवायचे म्हणून ती सगळं विसरून पुन्हा एकदा स्वतःहून बोलते. तेव्हा काही लोक म्हणतात, बघा हिला काहीच वाटत नाही, किती निर्लज्ज आहे. कालपर्यंत भांडली आणि आज पुन्हा हसून बोलते. आणि जर तीच मुलगी मनातलं दुःख घेऊन शांत राहिली तर तेच लोक म्हणतात, हिला मोठ्यांचा आदरच नाही, स्वतःहून बोलायलाही येत नाही, लहान आहे, लहानांनी मोठ्यांचा आदर करायला हवा. मग प्रश्न पडतो, तिने नेमकं करायचं तरी काय? घर टिकवण्यासाठी पुढाकार घेतला तर दोष, आणि स्वतःच्या भावना जपल्या तरीही दोष. खरं तर प्रत्येक नातं दोन्ही बाजूंनी टिकतं. फक्त सुनेनेच प्रत्येक वेळी समजून घ्यायचं असं नाही. घरच्यांनीही तिच्या मनाचा विचार करायला हवा. कारण ती दुसऱ्यांच्या घरची मुलगी असली तरी आता ती त्या घरचा एक भाग असते. ती त्या घरच्या मुलाची जीवनसाथी असते. उद्याच्या पिढीला संस्कार देणारी आई असते आणि घरात आनंद, प्रेम, जिव्हाळा वाढवणारी एक व्यक्ती असते. तिच्याही भावना असतात, तिलाही अपमान होतो, तिलाही राग येतो, तिलाही कधी प्रेमाची, समजुतीची आणि एका मायेच्या शब्दाची गरज असते. आणि दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे बरं का. मोठ्यांनाही त्यांच्या आयुष्याचा अनुभव असतोच, त्यांच्या अपेक्षा असतात, त्यांना घरात आदर हवा असतो, त्यांनाही कधी सुनेच्या एखाद्या शब्दाने दुःख होऊ शकतं. म्हणून प्रत्येक वेळी एकच बाजू बरोबर आणि दुसरी बाजू चुकीची असते असं नसतं. पण एक गोष्ट मात्र नक्की, कोणाच्याही मनाचा अंदाज फक्त त्याच्या वागण्यावरून लावायचा नसतो. कधी एखादी व्यक्ती हसून बोलते कारण तिला भांडण नको असतं, आणि कधी ती शांत राहते कारण तिच्या मनात खूप काही दडलेलं असतं. दोन्ही परिस्थितीत तिच्यावर शिक्का मारणं योग्य नाही. नातं टिकवण्यासाठी कधी मोठ्यांनी एक पाऊल टाकावं, कधी सुनेनं कारण जिंकायचं असेल तर वाद नाही तर मन जिंकली पाहिजेत. घर हे प्रेमानं चालतं, समजुतीने चालतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना ऐकून घेण्याने चालतं. आजचा हा विषय कोणावर टीका करण्यासाठी नाही, तर प्रत्येकाने एकदा स्वतःकडे पाहावं. आपण नकळत कोणाच्या मनाला दुखवत तर नाही ना, याचा विचार करण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? सून हसून बोलली तर तिला निर्लज्ज म्हणावं योग्य आहे का? याचा विचार करण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? सून हसून बोलली तर तिला निर्लज्ज म्हणणे योग्य आहे का? आणि ती शांत राहिली तर तिला आदर नाही असं म्हणणं पण योग्य आहे का? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि
आपल्या दाटलेल्या भावना आणि आम्ही या आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे शब्दांना भावना असतात, शब्दांना आधार असतो. आपलं मत नक्की कमेंटमध्ये टाका. भेटूया उद्याच्या एका अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मन मोकळं करा आणि हो, नातं जपायला शिका.